नमस्कार, मी सुशील सुधाकर भांडेगिरे, जुनावदर पेठेतला सामाजिक कार्यकर्ता. माझ्या पाठीमागे जे बघत आहात ही पंचगंगा मशानभूमीची कमान आहे. ही कमानीबद्दल मी 2 वेळा व्हिडिओ केला होता आणि पक्षांनी पण महानगरपालिकेत निवेदन दिलेलं आहे. तरीसुद्धा ह्या महानगरपालिकेनं ह्या कमानीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पडझडीला आलेली कमान आणि परवाच दिवशी या ठिकाणी एक ट्रक ह्या कमानीला धडकला आणि त्याचा पाया पूर्ण सुटलेला आहे. या ठिकाणी पंचगंगा मशानभूमीमध्ये अनेक प्रेतं येत असतात. त्यावेळी या विसाव्यावर प्रेतं घेऊन माणसं या ठिकाणी थांबलेले असतात आणि त्याला लागूनच ही कमान आहे. ही जर कमान नागरिकांच्या अंगावर पडली, जीवितहानी झाली तर ह्याला पूर्णपणे जबाबदार महानगरपालिका असणार आहे. तर माझी महानगरपालिका प्रशासनाला, नगरसेवकांना विनंती आहे की ही कमान तात्काळ आपण उतरून घ्या आणि नवीन कमानीचा आपण या ठिकाणी प्रस्ताव ठेवा. त्याचबरोबर या ठिकाणी जे आलेले प्रेतं असतील ती या ठिकाणी विसाव्याला ठेवली जातात. ते विसावा पण फुटलेला आहे, दलदल झालेले आहे आणि त्या ठिकाणी फिरायला पण जागा नाहीत. पूर्ण फरशा या विसाव्याच्या सगळ्या सुटलेल्या आहेत. तर हा विसावा पण या माध्यमातून आपण लवकरात लवकर बांधावा. ही हिंदू पंचगंगा मशानभूमी म्हटली जाते आणि कोल्हापुरात एकमेव अशी मशानभूमी आहे की या ठिकाणी कापरावर अंत्यविधी केला जातो. आणि अनेक कोल्हापूर शहरामध्ये वाढती लोकसंख्या बघता ह्या मशानभूमीकडे लोकांचा लोंढा या ठिकाणी वाढत आहे आणि अनेक जण या पंचगंगा नदी काठालाच येतात प्रेतं घेऊन. त्यामुळं कळकळीची विनंती पुन्हा एकदा ह्या नगरसेवकांना आणि महानगरपालिकेला करत आहे की कमान पाडून घ्या, जीवितहानी होण्याचं टाळा आणि हा विसावा चांगल्या सुस्थितीत आपण पुन्हा एकदा बांधावा हीच आपल्याला विनंती.